विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या वेळेस आपण सूतीतंतूबद्दल माहिती बघत होतो आणि सूतीतंतूची उत्पादन प्रक्रिया जी आहे त्याबद्दल आपण सुरुवात केलेली होती. सूतीतंतूची वेचणी बघितली होती. वेचणी बघत असताना हाताने वेचणी करणे, यंत्राने वेचणी करणे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. त्याच्यानंतर आपल्याला जी सरकी काढणे, गाठी बांधणे, त्यानंतर सूतीतंतूपासून धागा उत्पादन प्रक्रियेतील पायऱ्या ह्या ज्या बाबी आहे याबद्दल आपण सविस्तर अशा प्रकारची माहिती जी आहे ती माहिती पाहिली. त्यानंतर श्रेणीबद्ध करणे, तंतू मोकळे करणे, स्वच्छ करणे व मिश्रण करणे याबद्दलच्या सविस्तर माहिती आपण पाहिली. त्यानंतर सुती धागा निर्मितीतील पायऱ्या कोणत्या आहे, पिंजणे प्रक्रिया, विंचरणे, पेळू ओढणे, पिळी देणे, गुंडाळणे ह्या ज्या प्रक्रिया आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती माहिती आपण झूम मीटिंगच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर आज आपण आता सुरुवात करतो आहे पिंजणे प्रक्रिया. आता लॅपमधील जे तंतू एकमेकांमध्ये गुंतलेले असतात आणि आणखी जर त्याच्यामध्ये काही अशुद्ध घटक राहिले असेल तर हे राहिलेले जे अशुद्ध घटक आहेत हे घटक शुद्ध म्हणजे हे अशुद्ध घटक जे आहे हे काढून टाकल्या जातात आणि नंतर ते जे तंतू आहे ते तंतू सरळ केल्या जातात. या प्रक्रियेला पिंजणे प्रक्रिया असं म्हटलं जातं. यामध्ये काय होतं की जे अडकलेले तंतू असतात एकमेकांमध्ये ते वेगळे केले जातात आणि ते त्यांच्या लांबीच्या दिशेने काही प्रमाणामध्ये या तंतूची समांतर अशी मांडणी केली जाते. आता पिंजलेल्या तंतूच्या यंत्रामधून बाहेर पडलेला अत्यंत थल्लम असा थर जो आहे तो थर तयार होतो. आता हा जो थर तयार होतो तर त्याची जी लांबी आहे, रुंदी जी आहे तर रुंदी साधारणतः इंच, एक म्हणजे पाऊण इंच ते 1 इंच व्यासाच्या दोरी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणेच याचा लांब असा पेळू बनवला जातो आणि हा जो पेळू बनवतात यालाच कार्ड स्लायवर असं म्हटल्या जाते. आता या पेळूची मांडणी जी आहे ही मांडणी काही सर्वत्र सारखी राहत नाही. तर याची मांडणी अशी एकमेकांना समांतर राहत नाही, परंतु या पेळूपासून ओढून व पीळ देऊन जो धागा बनवला जातो त्या धाग्यांना कॉर्डेड एंड असं म्हटलं जाते. आणि हे जे धागे आहे या धाग्यापासून हलक्या प्रतीचे असे जे सुती वस्त्र आहे हे सुती वस्त्र तयार करण्यात येते. तर पिंजणे या प्रक्रियेमध्ये लॅपमध्ये जर काही अशुद्ध घटक राहिले असतील तर ते अशुद्ध घटक काढून तंतू जे आहे हे तंतू एकमेकांना समांतर केल्या जाते. त्यानंतर त्या पेळूपासून ओढून धागा बनवला जातो ज्याला कॉर्डेड यार्न म्हणतात आणि हा कॉर्डेड यार्न जे आहे याच्यापासून हलक्या अशा प्रतीची जी वस्त्र आहे ती वस्त्र तयार केली जातात. आता इथे बघा, इथे तुम्हाला हे यंत्र दिसते आहे पिंजण्याचं यंत्र. सुती कापूस जे आहे ते कशा पद्धतीनं पिंजले जाते. तसंही तुम्ही बघा की जे गादी पिंजनालय असते तर तिथे कापूस ज्या पद्धतीने पिंजल्या जातो गादीमध्ये भरण्यासाठी तेच टेक्निक या यंत्राच्या सहाय्याने कापूस जे आहे ते पिंजल्या जाते. म्हणजे कापसामधले अशुद्धता जी आहे ती अशुद्धता बाहेर काढून टाकली जाते. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती विंचरणे प्रोसेस आहे. आता बघा विंचरणे प्रोसेसमध्ये आकृतीमध्ये काय दिसते आहे तुम्हाला, ड्रम आहे आणि त्या ड्रममध्ये गोलाकारामध्ये हे पेळू जे आहे हे पेळू ठेवलेले आहे. तर आता बघूया विंचरणे प्रक्रिया. आता विंचरणे प्रक्रियेमध्ये काय होते की ज्यावेळी एकसारख्या जाळीचे
तल्लम, मऊ व मजबूत असे धागे बनवण्याची आवश्यकता असते, त्यावेळी ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया केली जाते. पेरूतील तंतूची एकमेकांशी अधिक समांतर मांडणी करून काही कमी लांबीचे सुतीतंतू लांब तंतूपासून वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला विंचरणे असं म्हटल्या जाते. म्हणजे काय की जे पेरू असतात त्या पेरूच्या तंतूशी एकमेकांशी कशी काय करतात, समांतर मांडणी करतात. आणि त्याच्यामध्ये काही कमी लांबीचे सुतीतंतू आणि काही लांब तंतू असे हे तंतू काय केलं जातं, वेगळे केलं जाते. काही कमी लांबीचे सुतीतंतू लांब तंतूपासून वेगळे करणे या प्रक्रियेलाच म्हणतात विंचरणे असं म्हटलं जातं. आता जे काही उरलेले फक्त लांब तंतू असतात त्या लांब तंतूचे काय करतात, पेरू बनवले जातात. आकृतंतूचे नाही, लांब तंतूचे पेरू बनवले जातात आणि यांनाच कॉम्ब स्लायवर असं म्हटलं जाते. म्हणजेच विंचरणे प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय होतं की कॉम्ब स्लायवरमधील जवळजवळ 20 ते 25% तंतू जे आहे हे या पायरीमध्ये काढल्या जातात. आणि जे कॉम्ब स्लायवरपासून तयार झालेले जे धागे आहे हे धागे कसे अधिक चांगल्या दर्जाचे, टिकाऊ आणि मजबूत अशा पद्धतीचे असते. म्हणजे लक्षात घ्या की विंचरणे प्रक्रियेमध्ये जे तंतू वापरून वस्त्र बनवले जाते त्याला अतिशय मजबूत, चांगल्या दर्जाचे, टिकाऊ आणि तल्लम अशा पद्धतीचे वस्त्र जे आहे या वस्त्र विंचरणे प्रक्रियेमध्ये तयार होते. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे 7वी, पेरू ओढणे. आता पेरू ओढणीमध्ये काय आहे की पेरूतील तंतू जे आहेत हे पेरू आकृत्यामध्ये तुम्हाला दिसते आहे. विंचरणे प्रक्रियेमध्ये ड्रममध्ये जे पेरू ठेवलेले आहे याच्यामध्ये काय होते की या पेरूतील तंतू लांबीच्या दिशेने ओढल्या जातात आणि ओढल्यामुळे काय होते की या पेरूची लांबी वाढते, परंतु त्याची रुंदी जी आहे ती रुंदी कमी होते. आणि हे पेरू आता बहुतांश एकसारख्या जाळीचे राहतात. आता यातील तंतू जे आहे ते तंतू अधिक समांतर आणि एकसारखे असतात. या प्रथम पायरीतच त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये पीळ जो आहे हा पीळ दिला जातो. म्हणजे पेरू ओढणे प्रक्रियेमध्ये काय होते की तंतू जे आहे हे लांबीच्या दिशेने ओढतात आणि त्यामुळे पेरूची लांबी वाढते, जाळी कमी होते. तर त्याच्यानंतरची प्रोसेस आहे पेरू पिळणे. आता पेरू पिळणे या प्रक्रियेत काय होते, पेरू ओढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते. पेरू ओढणीमध्ये ती एकदाच केली जाते. पेरू पिळणेमध्ये काय होते की पेरू ओढण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते आणि त्यामुळे पेरूची जाडी जी आहे ती जाडी कमी होते. साधारणपणे पेन्सिलच्या शिशा एवढी या पेरूची जाळी होते आणि त्यामुळे या पेरूंना अधिक जास्त प्रमाणात पीळ दिला जातं. आणि मग काय होतं की ते जे तंतू आहे ते तंतू एकत्रित ठेवल्या जाते, त्यांना फारशी मजबूती नसते. त्यामुळे काय होते की थोडा जरी ताण त्या पेरूला दिला तर ते पेरू तुटून जातात. तर ही झाली पेरू ओढणे प्रोसेस. पेरू पिळणे. आता विंचरणे, पिंजणे, विंचरणे,
पेळू ओढणे, पेळू पिळणे या प्रोसेसमध्ये काय होतं की कापसातील बी काढून त्याच्यापासून धागा तयार करण्यापर्यंतच्या ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या प्रोसेस होत असतात. आणि नंतरची प्रोसेस आहे कताई. कताईमध्ये बघा यंत्र दिसत आहे तुम्हाला, नाही का? धाग्याचे रीळ त्याच्यावरती लावलेले दिसत आहे. आता स्पिनिंग, कताई काय असतं या प्रक्रियेमध्ये? याच्यामध्ये तंतूंना पीळ देऊन धागा तयार करण्याच्या प्रक्रियेची ही जी प्रक्रिया आहे ही शेवटची म्हणजे अंतिम प्रक्रिया आहे. तंतूंना पीळ देऊन धागा तयार करण्याच्या प्रक्रियेतील ही अंतिम प्रक्रिया आहे. आणि यामध्ये काय होते की धाग्याच्या जाडीनुसार आवश्यक त्या प्रमाणात पेळू ओढून बारीक केले जातात. म्हणजे काय होते की धाग्याच्या जाडीनुसार आवश्यक त्या धागा किती प्रमाणात जाडा पाहिजे त्या जाडीनुसार हे जे पेळू असतात हे पेळू काय करतात, ओढून बारीक केले जातात आणि त्यांना योग्य प्रमाणात पीळ दिला जातो. आता हा जो धागा तयार झालेला असतो या तयार धाग्याला बॉबिनवर गुंडाळला जातो आणि अशा पद्धतीने कताई प्रोसेसमध्ये तंतूंना पीळ देऊन धागा तयार केला जातो आणि धागा तयार करण्याची ही सर्वात शेवटची अशी अंतिम अशी पायरी आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, याच्यावरती प्रश्न अशा पद्धतीचा राहतो की कापसाची उत्पादन प्रक्रिया सविस्तर लिहा किंवा कापसाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या विविध पायऱ्यांचे म्हणजे वर्णन करा. तर अशा पद्धतीचा प्रश्न जो दीर्घोत्तरी स्वरूपाचा असतो, जे दीर्घोत्तरी प्रश्न असतो, प्रश्न चौथा पहिला त्याच्यामध्ये 6 प्रश्न असतात. म्हणजे अ मध्ये 1-2, ब मध्ये 1-2 असे. तर याच्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे असतात. 6 म्हणजे 18 मार्काचे. तर दीर्घोत्तरी जो प्रश्न असतो तो प्रश्न सुती तंतूची उत्पादन प्रक्रिया यावरती असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे आहे सुती तंतूचे गुणधर्म. आता सुती तंतूचे गुणधर्म पाहत असताना आपण पाहतो की सुती तंतू जो आहे याच्यामध्ये जे चांगले गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्मामुळे सुती तंतूचे जे वस्त्र आहे ते अतिशय लोकप्रिय असलेले आपल्याला दिसून येते. आता हा सुती तंतू जो आहे याचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म पाहायचे आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, त्याचे भौतिक गुणधर्म, त्याचे जैविक गुणधर्म, हे जे गुणधर्म आहे त्याच्यानंतर त्याचे औष्णिक गुणधर्म. म्हणजे बघा गुणधर्म किती सूक्ष्मदर्शीय, त्याच्यानंतर त्याचे भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म आणि औष्णिक गुणधर्म. औष्णिक म्हणजे उष्णतेचा होणारा सुती तंतूवरती परिणाम. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण याचे सूक्ष्मदर्शीय परीक्षण जे आहे, हे सूक्ष्मदर्शीय परीक्षण म्हणजे काय? सूक्ष्मदर्शक यंत्राखाली हा जो सुती तंतू आहे हा सुती तंतू कशा पद्धतीने दिसतो, नाही का? याचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्मदर्शीय परीक्षण होय. आता तुम्हाला पेज नंबर 124 वरती प्रात्यक्षिक क्रमांक 8 सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तंतूचे परीक्षण करणे हे 2 मार्काचं असतं आणि त्याच्यामध्ये याची माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आता हा जो सुती तंतू असतो हा सुती तंतू कशा पद्धतीचा असतो? तर सुती तंतू हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर आपण बघितला तर
तो आपल्याला रिबनप्रमाणे चपटा, म्हणजे रिबन ज्या पद्धतीची असते त्याप्रमाणे हा सुतीतंतू जो आहे हा चपटा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली रिबनप्रमाणे चपटा तर दिसतो, पण त्याचबरोबर हा जो सुतीतंतू असतो याचा व्यास जो आहे हा असमान असा व्यास त्याचा असतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सुतीतंतू हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या असल्यास आपल्याला त्याला नैसर्गिकरित्या पीळ असलेला दिसून येतो. तर ही जी आकृती आहे ही आकृती 124 पेजवरती आहे. बघा की रिबनप्रमाणे चपटा, असमान व्यास आणि नैसर्गिकरित्या त्याला पडलेला पीळ. तर अशा पद्धतीने याचं सूक्ष्मदर्शीय परीक्षण जे आहे ते परीक्षण असतं. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली हा तंतू लावला जातो आणि परीक्षेमध्ये हे 2 मार्काचं असतं. प्रॅक्टिकलची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये की तंतू ओळखा म्हणून. तर अशा पद्धतीने सुती तंतू, त्यानंतर बाकीचे जे तंतू आहे त्याच्यामध्ये लिनन तंतू, ज्यूट तंतू, म्हणजे हे तुम्हाला सेल्युलोजजन्य तंतूच आहे 11वीला. तर हे 3 प्रकारचे तंतू असतात आणि सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहून हे 3 तंतू तुम्हाला ओळखावे लागतात. याचं वैशिष्ट्य रिबनप्रमाणे चपटा, असमान व्यास आणि नैसर्गिक पीळ. तर अशा पद्धतीनं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली हे सूक्ष्मदर्शक तंतू जो आहे म्हणजे पाहिला असता आपल्याला सुतीतंतू दिसतं. बाकी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.